भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। मी वैभव भालचंद्र कांबळे, लोकगर्जना न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज विरजवली गाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 133वी जयंती या ठिकाणी पार पडत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी बौद्धचार्य उपस्थित आहे। त्या ठिकाणी त्यांना आपण विचारूया की आज 133वी जयंती आहे। साहेब, तुमचं आपलं पहिलं नाव? माझं नाव वसंत लक्ष्मण गायकवाड, मी बौद्धाचार्य आहे, श्रामणेर आहे, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक आहे। आणि सन 2011 पासून आम्ही आमच्या संघाचं नाव आहे बुद्धभूषण सेवा संघ विरझोली, माता रमाई महिला मंडळ विरझोली आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा विरझोली ही तिन्ही शाखेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांची सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी संयुक्त जयंती साजरी करतो। म्हणजे तुम्ही विरजोली गाव या ठिकाणी किती वर्ष म्हणजे झाले की तुम्ही जयंती साजरा करताय? आम्ही जवळजवळ 20 वर्ष झाली जयंती साजरी करत आहोत। आमचे बापजादे करत होते, त्यांच्यानंतर आम्ही आता तरुण पिढी बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमच्या बापजात्यांनी ठेवलेला आमचा वारसा आहे, हा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित आहेत हे 133वी जयंतीमध्ये। त्याचप्रमाणे आपल्या एका महिलेला पण आपण विचारूया की बाबा 133वी जयंती या टीमध्ये तुम्ही काय संदेश देऊ शकता? काय नाही, ही खूप छान पार पडली पाहिजे आणि सगळं म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे बस। आणि सगळ्यांना थँक्यू ह्या बाबतीत। धन्यवाद, चांगल्याच प्रकारे आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे। दुसरे कोण आपल्या आहेत बोलणारे? आपण काय बोलू शकता? आम्ही आमच्या जसं गुरुजींनी सांगितलं की बुद्धभूषण सेवा संघ विरझोली या ठिकाणी आम्ही गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती विरझोली या ठिकाणी आम्ही साजरी करतो। या तिन्ही महामानवांचे विचार असेच पुढे लोकांमध्ये रुजू राहावे यासाठी आम्ही ही जयंती विरझोली या ठिकाणी साजरी करतो। धन्यवाद, चांगल्याच प्रकारे आपलं त्यांनीही मार्गदर्शन दिले। त्यात मला आपण दुसरे पण व्यक्ती आहेत त्यांना पण आपण विचारू, तुम्ही काय बोलू शकता? बाबासाहेबांनी आम्हाला संघर्ष दिले, शिका, संघर्ष आणि संघर्ष करा। धन्यवाद। या ठिकाणी आपले दुसरे आपले बंधू आहेत त्यांना पण आपण विचारूया की सर्वात प्रथम आपलं साहेब नाव? मी लक्ष्मण सुनू कांबळे, विरझोली, मुक्काम पोस्ट विरझोली, तालुका रोहा, जिल्हा रायगड। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गौतम बुद्ध या सर्व महामानवाच्या महामात्यांचा आम्ही अभिनंदन करून प्रत्येक वर्षाला करोनामध्ये आमचा ब्रेक झाला आहे, तरीसुद्धा आम्ही ह्या वर्षापासून तुम्ही जयंतीला रुजू झालो आहोत। तर आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या बापदादापासून माझ्यापर्यंत आणि आता आमची मुलं तिथपर्यंत आज त्यांनी जयंती साजरी करायला सुरुवात केलेली आहे। हा आम्हाला सर्व बुद्ध शिक्षण सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळ, बौद्ध महासभा यांच्या पवित्राने आम्ही ही जयंती साजरी करत आहोत आणि पुढे आम्ही चालू ठेवणार। धन्यवाद, तुम्ही काय बोलू शकता? लोकगर्जना न्यूज या चॅनलला चे पैत्र आम्ही स्वागत करतो। आणि आज बुद्धभूषण सेवा संघ विरझोली, मुक्काम पोस्ट विरझोली, तालुका रोहा, जिल्हा रायगड आमची जयंती दरवर्षाप्रमाणे होत असते, परंतु करोनाच्या काही 2-3 वर्षानंतर आम्ही ही जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा चारही रत्नांचा सन्मान ठेवून आम्ही ही जयंती फार उत्साहात साजरी करतो आणि यापुढेही चालू ठेवू। आणि तुम्ही सर्वांनी आम्ही जल उत्सवात हा सण म्हणून जयंती सण म्हणून साजरा करतो, त्याच्यामुळे खूप आम्हाला आनंद आहे। बाबासाहेबांचे विचार आम्ही अंगीकृत करून ही जयंती साजरी करतो, त्यामुळे आम्हाला हा जयंती उत्सवात खूप आनंद होत आहे। थँक्यू।
धन्यवाद सर्वांचे. लोक गजानन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे 133 जयंतीनिमित्त व संयुक्त जयंतीनिमित्त यांनी या ठिकाणी विरजोली गाव या ठिकाणी पार पाडत आहे. लोक गजानन न्यूज चॅनल, वैभव कांबळे.